आज ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन जोरदार पार पडला। यामध्ये नेत्यांनी टीका केली, उत्तर दिली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे एक मोठं वक्तव्य करून गेले। ते म्हणले की जर असं होत असेल तर मी पक्षपद सोडण्यास तयार आहे, शिवसैनिकांना मला सांगावं। यावर बोलण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे काही शिवसैनिक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मोठं आहे, काय सांगले वक्तव्याबद्दल? मोठं देणं हे सद्बुद्धी त्यांना पूर्वीच द्यायला पाहिजे होती, म्हणजे एवढी दयना त्यांची अवस्था झाली नसती, आहे का नाही? भगवंताने किंवा बाळासाहेबांनी आज 60 वर्ष झाले बाबा, तुला त्यांनीच विचार दिले असतील की तू आता हे पद सोड आणि शिवसेना किंवा शिवसेनेला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगला निर्णय घे, म्हणून त्यांना हे सुचलं असेल आज वक्तव्य। त्यांचं असं म्हणणं आहे की खासदार ओमराजे निंबाळकर असतील, इतर काही खासदार निवडून आले होते, त्यांच्यासाठी आम्ही एवढ्या सभा घेतल्या, एवढा प्रचार केला, ते आमच्या जोरावर ते निवडून आले, मात्र निवडून आल्यानंतर पुन्हा देखील ते तिकडे गेले। नाही, तसं काही नाही। जे खासदार आले की लोकप्रतिनिधी होता ते शिवसेनेपासून, शिवसैनिकापासून, शाखा प्रमुखांपासून काम करतात ना, आणि त्यांना निवडून देण्यासाठी हजारो मतदार आणि शिवसैनिक असतात, त्यांचं जीवाचं रान करतात, घरी बसून थोडी निवडून येतात, हे जनतेमध्ये राहतात म्हणून खासदार झाले ना ते। हे वक्तव्य चुकीचं आहे त्यांचं। काय वाटतं तुम्हाला, असं भावनिक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे शिवसैनिकांना, कुठेतरी आदित्य ठाकरेकडे संपूर्णपणे जबरदस्त सोपवण्याची दिशा, असं वाटतं तुम्हाला? बघा, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे। आपण जर बघतो पक्ष, शिवसेना पक्ष, जसे आज शिंदे साहेब बोलले की ती मराठी माणसासाठी होती, हिंदुत्वासाठी होती, सर्वसामान्यांसाठी होती, पण कुठे ना कुठे नवीन पक्षप्रमुख आले, सगळेच आपल्यासाठी आदरणीय आहे, ही आमची शिकवण आहे शिवसेनेची। पण कुठे ना कुठे आपण जेव्हा पक्षाच्या मूळ धोरणापासून लांब जातो, हा जो बोलतो एक आपल्याला फटका किंवा एक तडा जातो, तो पूर्ण संघटनेला जातो। कारण जो तुमचा तळागाळातला जो शिवसैनिक आहे तो तुमच्या बाळासाहेबांच्या, म्हणजे आम्ही सगळे जे आहे आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित आहोत, म्हणून आम्ही यूथ आहोत, आम्हाला अजून बाळासाहेबांचे विचार आठवतात, आम्ही त्यांच्याशी प्रेरित आहोत। आणि तोच जो विचाराचा जो बोलतो वारसा जो पुढे नेला, तो माननीय आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी नेला। आणि आम्हाला आता काही फरक नाही पडत, म्हणजे मी ॲज अ यूथ एक चांगला निर्णय घेतला आहे की जेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत, जर माझं काय चुकत असेल किंवा काय होत असेल तर मी शिवसेना प्रमुख आहे, त्या पदावरून पाय उतार होण्यास तयार आहे, असं भावनिक आवाहन केलं उद्धव ठाकरेंनी। बघा, जेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा हे एक भावनिक जे आव्हान केलं, मे बी त्यांनाही कळलं असेल की कुठे ना कुठे आपण चुकतो आहे, का आपली संघटना शिंदे साहेबांकडे चालली आहे, आणि मे बी त्यांना कळलं असेल, म्हणून त्यांना वाटलं, त्यांनी निर्णय घेतला, आणि मला वाटतं की हा योग्यच निर्णय असेल। नक्कीच। कसं बघता, आज दोन्ही ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडले, वर्धापन दिन होता तो व्यवस्थित पार पडला, मात्र दोन्ही ठिकाणी भाषण झाले, पण उद्धव ठाकरेंनी एक भाषण केलेलं आहे, त्याच्यामध्ये शेवटी असं म्हणाले की एवढं आम्ही प्रचार करून खासदार निवडून आणले, जर नाही झालं तर शिवसेना पक्षप्रधान पायावरूनच तयार आहे। मी आत्ताच मध्ये त्यांचं कोणत्या तरी एका खासदारांचं मी असं ऐकलं की त्यांना उद्धव साहेबांना भेटायला तासोन तास बाहेर थांबावं लागतं, त्यांची वेळ घ्यावी लागते, हे कुठेतरी चुकतंय। कारण का तुमचेच माणसं आहेत, त्यांना भेटण्यासाठी तुमची वेळ घ्यावी लागते। आमच्या शिंदे साहेबांसाठी आमचं असं कधी नसतं, ते म्हणजे एवढ्या रात्री पण ते आम्हाला भेटतात, आमच्यासारख्या युवा सैनिकांना भेटतात, म्हणजे ते आपली माणसं आहेत, ते आमच्यासाठी काम करतात। पण उद्धव साहेब कुठेतरी म्हणजे चांगल्या लोकांना डावलत आहेत, त्याच्यामुळे हे कारण असू शकतं, मला असं वाटतं। म्हणाले की जर असं होत असेल तर मी स्वतः पदावरून उतरण्यास तयार आहे। काय वाटतं, कुठेतरी आदित्य ठाकरेंना पुढे करून त्यांच्यावरती शिवसेना जबरदस्त सोपवण्याची तयारी सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता मला वाटतं की त्यांनी काही असं पाऊल नको उचलायला, कारण का ऑलरेडी त्यांचा पक्ष संपलेला आहे आणि शिवसेनाने खूप मोठी झेप घेतलेली आहे। आणि आता अजून एक असं येतं की 7वा खासदार पण आमच्याकडे येतो आहे, ती पण एक आता नवीन गुड न्यूज आहे। तर आम्ही सगळे जे येतील त्यांचं आम्ही एकदम मोठ्या ह्याने स्वागत करू। काय वाटतं, ठाकरेंना सोडून शिवसेना का जाते, तुम्हाला काय वाटतं? हे जे ना, मग आता मॅडमने जसं सांगितलं ना, ते भेटत नाही ना। मी पण धुळ्याचा महापौर होतो, शिवसेनेचा पहिला महापौर होतो मी, त्यावेळेला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मला टिळा लावला होता, आणि कमी नगरसेवकांमध्ये मी शिवसेनेकडे विजय खेचून आणला। तर महापौरला सुद्धा ते भेटत नव्हते ना, अनेक लोकांना भेटत नव्हते ते। हाच मुद्दा आहे, हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे तुम्ही म्हणता ना, आम्ही भेटत ना, आम्ही फिरत नाही, आधी त्यांनी फिरलं पाहिजे, आम्ही फिरलं पाहिजे, परंतु आम्ही 5-5, 6-6 सभा घेतल्या ओमराजे निंबाळकरांसाठी, इतर खासदारांसाठी आम्ही फिरलो, लोकांना भेटलो, तरी देखील तुम्हाला असं वाटत असेल मी पक्षपद सोडतो असं त्यांचं म्हणणं, आम्ही फिरतो, लोकांना भेटतो असे ठाकरे म्हणतात आहे। ते नेत्यांसाठी फिरतात ना, शिवसैनिकांना तर वाऱ्यावर सोडलं होतं ना। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका कुठे फिरले ते? मुंबई शिवाय सोड ते नगरसेवकांना, नेत्यांना भेटतात, ते नेत्यांसाठी फिरतात ते, पण शिवसैनिकांना कुठे, जे जीवाचं रान करून शिवसेना सांभाळतात त्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, त्यांनी धुळ्याला पण आले नाही ते प्रचाराला, अशी अवस्था आहे त्यांची।
काय वाटतं आता खासदार आले त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आमदार येणार असे काय वाटतं, येईल आमदार? 100% आमदार पण येतील, सगळे मुंबईचे नगरसेवक येतील, सगळे येतील. ऑपरेशन टायगर पार्ट 2 बघायला मिळणार? मग होणार साहेब बोललेत ना आता. तो ऑपरेशन टायगर नसेल, ती ॲक्च्युली घर वापसी असेल. कारण शेवटी हे सगळे जे शिवसैनिक आहेत ना, ते मला वाटतं ज्या बाळासाहेबांच्या विचाराशी जे प्रेरित आहेत त्यांना आता कुठे ना कुठे दिसतं की शिंदेसाहेब हे खरेच पक्षप्रमुख आहे की जे ॲक्च्युली बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवत आहे. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याकडे कसं बघता? त्यांचं पूर्णपणे भाषण जर बघितलं तर भावनिक आव्हान केलं शिवसैनिकांना. त्यांचं असं म्हणणं आहे की जर एवढं फिरून एवढं सभा असत असेल तर मी पक्षप्रमुख पदावरून हटण्यास तयार आहे. त्याच्यासाठी कदाचित एकच फ्रेज असू शकते की देर आहे दुरुस्त आहे, की त्यांना कळालं. आणि जरी तुम्ही म्हणत असाल की जर ते पक्षप्रमुखपद सोडून आदित्यकडे जरी दिलं तरीही शिंदेंच्या शिवसेनेला काहीही आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. कारण की आमचे डॉक्टर साहेब युवा नेतृत्व पुढे घेऊन चालले आहेत, आमचे पूर्वेश सर आहेत. त्याच्यामुळे जर सोडत असतील तर खूपच चांगलं आहे की त्यांना कळालं आहे की आपण चुकतोय आणि आपण पद सोडलेलंच ठीक आहे. ते काय वाटतं तुम्हाला, त्यांनी सोडावं की त्या पदावर राहावं? तुम्हाला काय वाटतं? त्यांचा निर्णय मी कसा सांगू शकतो? मी लहानसा सैनिकांना काय वाटतं? सैनिक आहे. नाही, मी काय सांगू शकत नाही ते. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर देर आहे दुरुस्त आहे हे अगोदरच त्यांनी करायला पाहिजे होतं, त्यांना अगोदर सुचायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं वक्तव्य या शिंदेच्या शिवसैनिकांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे तर उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आव्हानाला शिवसैनिक कसा प्रतिसाद देतात किंवा पुढे काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश सावंतसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.